मित्रहो, 17 सप्टेंबर 1950 या दिवशी एका महान पुरुषाचा जन्म झाला। आणि आता तुम्ही म्हणता ते महान पुरुष कोण? मित्रहो, माननीय नरेंद्र दामोदर मोदी हे आपल्या भारताचे पंतप्रधान यांचा जन्मदिवस आहे। मित्रहो, यांचा जन्म झाला त्या दिवशी। आणि तुम्हाला सांगतो मित्रहो, हे महान पुरुष जसे जन्माला आले तसे यांची कारागिरी अशी दिवसांदिवस वाढतच गेली। तुम्हाला सांगतो, असा व्यक्ती इतका फास्ट पंतप्रधान होणारा अख्ख्या जगात नाहीये। तुम्हाला खोटं नाही सांगत। आज ते काही जीवनामध्ये त्यानं म्हणजे हा जो मुकाम म्हणजे हासिल केला तो काही सोपा नाही मित्रांनो। तुम्हाला सांगतो, कित्येक लोकांना त्यांच्यावरती काय काय म्हणजे टीका केलेल्या आहे, त्यांना काय काय नाही म्हणलेलं। सहज त्यांना चायवाला म्हणून तर इतकं म्हणजे जलील केलेलं आहे, त्यांचा इतका अपमान केलेला आहे। चायवाला चायवाला चायवाला, कोणी त्याला चोर भामट भुमट काय काय म्हणजे जितके काही शब्द म्हणजे लोकांना वापरलेले वाईट शब्द वापरलेले। पण एक मी सांगतो मित्रांनो तुम्हाला मनापासून, या भीम सैनिकानं त्यांना कधी वाईट म्हणलेलं नाही, कारण ते ग्रेट आहे, आपल्या भारताची शान आहे ती। मित्रांनो, आज जे काही भारताची प्रगती आहे तुम्हाला सांगतो मी, ही प्रगती कधीच नव्हती। आज सांगा आपल्याकडे काय नाहीये? आपल्याकडे शस्त्राचा साठा इतका आहे की चांगले चांगले दुसरे देश आपल्या देशासंग नडाला 4 वेळेस विचार करतात, माहितीये का? गल्ली गल्लीमध्ये रोड झाले, खांब्यावरती लाईटी आल्या, महिला मंडळे म्हणजे महिलांसाठी प्रोटेक्शन वाढलं। आज कोणी लवकर महिलाला छेडायचा प्रयत्न करतो तो 4 वेळेस विचार करतोय। तो इतका कडक कायदा चालू आहे सध्या महिलांबद्दल। गुन्हेगाराच्या तोंडातून ऐकत राहतो मी सतत की बाबा नको रे बाबा, आताच्या घडीला कोणत्या काय महिला छेड की लवडेच लागून जाते माणसाची। त्याच्यामुळं असा पंतप्रधान होणं मजाक नाही आणि सोपा खेळ नाही मित्रांनो। आपल्या देशाची शान आणि बाण आणि आन आहे नरेंद्र मोदी। आज कोणता देश त्यांना ओळखत नाही आणि कोणता देश त्यांना मानत नाही? मला सांगा तुम्ही। प्रत्येक देश आपल्या म्हणजे पंतप्रधानाचं नाव घेतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना भेटासाठी तरसतो। काही तर पंतप्रधान आपल्या पंतप्रधानाच्या चरणात पडतात, माहितीये का? त्यांचे दर्शन घेतात, दर्शन त्यांना इतकं ग्रेट मानतात, माहितीये का? त्याच्यामुळे मित्रांनो, आपल्यासारखा पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोदी यांच्यासारखा अख्ख्या विश्वात नाही। मी तर म्हणतो विश्वात काय पंतप्रधान आहे राव, इमानदारीनं सांगा मित्रांनो। आज मोठे मोठे स्टेडियम झाले, आपले विमानतळ झाले, आपण मोठे विमाने विकत घेतलेले, मेट्रो ट्रेन झाल्या, काही आकाशातून जाणारे वरून या डोंगरावरून त्या डोंगरावर बनणारे मोठे मोठे पुलं, त्याच्यावरतून ट्रेन। अरे बाप रे बाप, म्हणजे आपण पाण्यामध्ये बी किती म्हणजे मोठे मोठे हवाई काय म्हणतात ते जहाज त्या तयार केलेले आहे आपण। म्हणजे आपला देश किती पुढे चाललाय मित्रांनो, किती प्रगती हो राहिली आपली। अरे फोन पेचं सांगा तुम्ही, इतके दिवस होतं का कधी? अरे खेड्या पाड्यानं फोन पे झालाय राव मित्रांनो। जोनी तोनी व्यक्ती एकदम फोन असा शाईन काढतो आणि आपला 1 रुपया असो, 5 रुपये असो, 10 रुपये असो, 50 रुपये असो, आता शायनिंग न काढून फोन पे करतो। का कौतुक वाटतं त्याला। तसं मी काय, प्रत्येक म्हणजे फोन पे मुळे प्रत्येक व्यक्तीचं अकाउंट झालं, माहितीये का? नाही तर बँक अकाउंट काय असतं हे कोणाला माहित नव्हतं, माहितीये का? आज एखाद्या माणसाकडे काम केलं तुम्ही आणि त्याच्याकडून पैसे घ्यायचे कधी असले तर जेव्हा तो येईन आणि तो पैसे देईन तरच तुम्हाला पैसे भेटत होते। आता तू राह ना भाऊ, कोणच्या बी 17 कोस राह ना तू, अरे कोणत्या देशात राह तू, एका मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे म्हणजे तुमच्या कष्टाचे पैसे एका मिनिटाच्या आतमध्ये। कोणामुळं? माननीय नरेंद्र दामोदर मोदी, फक्त यांच्यामुळं। त्याच्यामुळं त्यांना मी सगळ्यात ग्रेट समजतो। आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये असा पंतप्रधान आणि आपल्या भारताचा रखवाला कधी होणार नाही मित्रांनो। सांगा तुम्ही, आपल्या देशावर कधी जरसा बी अन्याय झाला कधी खपून घेतला ते ना? नाही। कोणची बी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, एक्झाम्पल, पाकिस्तानवाल्यानं आपल्यावर सांगत कधी बी कोणचा बी घात केला त्याच्या सोबत आपण त्याला प्रत्युत्तर दिलेलंच आहे। दिलेलं काय शांत बसलो का कधी?
ताबडतोब ऍक्शन आपल्या पंतप्रधानाकडे. आपला देशचा रखवालाच असा आहे. माग कधी सर्जिकल स्ट्राईक केली ती, घरात घुसून तर आणले होते. आता बी सिंदूर मिशन सिंदूर होतं. आता बी घरात घुसूनच असंच. त्याच्यामुळं इकडं गय खायचं कामच नाही. आणि असे पंतप्रधान आपल्या देशासारखे कुठं होणारच नाही. त्याच्यामुळं माननीय नरेंद्र दामोदर मोदी यांना या भीम सैनिकाकडून त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.